मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरत आहे। पण ओला दुष्काळ म्हणजे काय? तर एका दिवशी 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी असं म्हटलं जातं। जर या अतिवृष्टीमुळे 33% अधिक पिकांचं नुकसान होत असेल तर तो ओला दुष्काळ ठरतो। खरं तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दप्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही। साधारणपणे ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणे। यात पिके पाण्याखाली जातात, घरे उद्ध्वस्त होतात। ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली जाते। 33% अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नैसर्गिक आपत्ती मदत म्हणून आर्थिक मदत मिळते। पीक कर्ज फेडण्यास मुदतवाढ किंवा कर्जमाफी, सरकारी महसूल वसुली, वीज पाणीपट्टी कर काही काळांसाठी थांबवली जाते। घर, जनावरं, विहिरी, शेततळे, पीक साठा यांचे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान मिळते। ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढवली जाते। चारा छावण्या, तात्पुरता निवास, अन्नधान्याची मदत, आरोग्य शिबिरे अशी मदत देखील पुरवली जाते। हे सर्व तपशील सामान्य माहितीवर आधारित आहेत। लेट्स पराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही।